पार्टी ऑफ इंडिया चेंबूर तालुक्याच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। काते साहेब, आपण दरवर्षी इतक्या जल्लोषात जोशात हा गणपती उत्सव आपण साजरा करताय। प्रत्येक वर्षी आपलं या चेंबूर नाक्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मंडपात आपलं दरवर्षी या ठिकाणी स्वागत केलं जातं। त्याचप्रमाणे आपला नेहमी आमच्या पाठीशी मायेचा हात असतो। आपण असाच हात आमच्या पाठीमागे ठेवा। त्याचबरोबर शिवसेने उभाटा गटाचे उमेश करकरे शाखा प्रमुख यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांनी देखील मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर चेंबूर विभागाचे आमचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री तुकाराम गाते साहेब यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय नेत्या श्री शिलाताई गांगुर्डे यांच्या हस्ते त्यांचा या रिपब्लिकन चेंबूर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येतोय। तरी आपण हा सत्कार स्वीकारावा अशी आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चेंबूर तालुक्याच्या वतीने आपल्याला एक विनंती करण्यात येत आहे। आपल्या सर्वांचा लाडका दुःखचा मंगल मूर्ती। आज आमचे रवी गायकवाड यांनी आरपीआयच्या वतीने गणपती बाप्पांचं स्वागत करण्यासाठी इथे हर वर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम घेतलाय। त्याबद्दल रवी गायकवाडांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या प्रमाणे आज निघालेली आहे। मी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो। समोर जो आपल्या स्टेशन होतोय, आपल्या मेट्रोचा स्टेशन होतोय, त्या स्टेशनला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पास मी केलेला आहे। चालू होईल तेव्हा बाबासाहेबांचं नाव तिथे दिसेल सर्वांना। हे कुणाला माहित नव्हतं, परंतु आज मी इथे डिक्लेअर केलंय आणि आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करू। पेट्रोल चालू व्हायच्या अगोदर बाबासाहेबांचं नाव या स्टेशनला लागेल एवढी ग्वाही मी देतो। आणि मला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल रवी गायकवाडांचं खूप खूप धन्यवाद। हा आमचा एकदम जीवाभावाचा मित्र आहे आणि आरपीआयचं जे कुटुंब आहे हे माझ्या जीवाभावाचं सर्व आहे। त्याबद्दल लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत आणि आजही एकत्र आहोत। आमदारच्या टायमाला रवी भाऊने खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच मी आमदार निवडून आलोय। म्हणून सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद। आज सकाळपासून आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथं संपूर्ण गणेश भक्तांचं स्वागत होत आहे। स्वागत होत असताना त्यांना महाप्रसाद म्हणून जेवणाचा वडापाव, पाणी, सरबत सर्व इत्यादी वस्तूचं वाटप होत आहे। जो सर्व सुखादुखात एक मोठ्या भावासारखा भाग घेणारा आमचा सर्वांचा लाडके या विभागाचे आमदार सन्माननीय तुकाराम काते साहेब हे दरवर्षी आमच्या पाठीवर मायेचा हात फिरवतात आणि असाच पुढेही असाच हा मायेचा आशीर्वाद माग आगमन हो अशी बाप्पाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। आणि आपल्याला लवकरच विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळो अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो। या ठिकाणी मी शिलाताईंना विनंती करतो, आपण गणेश भक्तांना शुभेच्छा द्यावी। आज सकाळपासून आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथं संपूर्ण गणेश भक्तांचं स्वागत होत आहे। स्वागत होत असताना त्यांना महाप्रसाद म्हणून जेवणाचा वडापाव, पाणी, सरबत सर्व इत्यादी वस्तूचं वाटप होत आहे। जो मंगल मूर्ती। आज आमचे रवी गायकवाड यांनी आरपीआयच्या वतीने गणपती बाप्पांचं स्वागत करण्यासाठी इथे हर वर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम घेतलाय। त्याबद्दल रवी गायकवाडांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या प्रमाणे आज निघालेली आहे। मी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो। समोर जो आपल्या स्टेशन होतोय,
आपल्या मेट्रोचा स्टेशन होतोय त्या स्टेशनला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पास मी केलेला आहे. चालू होईल तेव्हा बाबासाहेबांचं नाव तिथे दिसेल सर्वांना. हे कुणाला माहित नव्हतं, परंतु आज मी इथे डिक्लेअर केलंय आणि आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करू. मेट्रो चालू व्हायच्या अगोदर बाबासाहेबांचं नाव या स्टेशनला लागेल एवढी ग्वाही मी देतो. आणि मला बोलवलं, मान सन्मान केला त्याबद्दल रवी गायकवाडांचं खूप खूप धन्यवाद. हा आमचा एकदम जीवाभावाचा मित्र आहे आणि RPIचं जे कुटुंब आहे हे माझ्या जीवाभावाचं सर्व आहे. त्याबद्दल लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत आणि आजही एकत्र आहोत. आमदारच्या टायमाला रवी भाऊने खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच मी आमदार निवडून आलोय. म्हणून सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि मोठ्या चेंबूरमध्ये सर्व मोठ्या प्रमाणात आमचे गणेश भक्त रस्त्यावरती आलेले आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आज आमचे RPIचे नेते रवी गायकवाड यांनी हर वर्षीप्रमाणे हा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. आज सत्काराचा कार्यक्रम, बाप्पाच्या दर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. याच दिवशी जो मेट्रोचा स्टेशन आपला होतोय त्या स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामकरण लवकरात लवकर आता होईल. मान्यता MMRDची आम्ही घेतलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लेटर देऊन त्यांच्याकडनं मान्यता मी घेतलेली आहे. परंतु कुणाला सांगितलं नव्हतं. आज ह्या स्टेजवरती, रवी गायकवाडांच्या स्टेजवरती बाबासाहेबांचं नाव या स्टेशनला येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. साहेब, आता अजून एक गायकवाड साहेबांनी बोललेलं आहे की आता पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारमध्ये काते साहेबांचा पण नंबर लागू दे. गणपती बाप्पांच्या आमदार निवडून दिलंय. आमदारच ठीक आहे, मंत्रिमंडळ मध्ये अजून खूप टाइम आहे. माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक आहेत, मग त्यांचा पहिला लागू दे, नंतर आपला काते साहेबांचा लागू. आज रवी भाऊनी खूप मोठा चांगला आयोजन केलेलं आहे. गणेश भक्तांना इथे हार वाटप होतोय, थम्सअप वाटप होतोय आणि सर्व गणेश भक्तांची सेवा करतात. श्री राजू धमके साहेब त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच CM न्यूजचे सर्व कार्यकारी संपादक तसेच या CM न्यूजचे मालक पांडेजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. संपादक राज पांडेजी, कपिल देव कारवार, कार्यकारी संपादक, उनका भी यहाँ पर हार्दिक स्वागत. आप यहाँ पर पधारे, आपका इस बार सत्कार हो रहा है. आ जाओ कारवार जी. अरे आ जाओ जी, आ जाओ. शेवटपर्यंत असंच गणेश भक्तांचं स्वागत करत आहोत. गणेशोत्सवामध्ये आपण प्रचंड खर्च करतो. हार, फुलं, मोदक. आज समाजातला काही घटक जो आहे, ग्रामीण भागातला घटक आहे, आदिवासी बांधव, हे सर्व आज कुठल्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेताना शिक्षणाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्यायला तो शिक्षणाचा अधिकार मंत्र घेऊन आपण गणेशोत्सवामध्ये एक वेळी एक पेन अभियान गरिबांसाठी, वंचितांसाठी हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून चालवतो. तुम्ही ती गणरायाला हार, फुलं, मोदक याच्यासोबतच किमान एक वेळी एक पेन अर्पण करा आणि गणेशाचा आशीर्वाद घ्या. गणेशाला आपण विद्येची देवता म्हणतो, तर विद्येच्या देवताला ज्ञानदानाने आशीर्वाद घ्या हे आवाहन करतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक गणेश मंडळ देखील गणपती त्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये हा उपक्रम राबवतात आणि ज्याच्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. हे अभियानाचं उद्दिष्ट आहे. आंबेडकर जयंती असेल, महापरिनिर्वाण दिन असेल, नवरात्र उत्सव असेल किंवा एखाद्या मान्यवरांचं, आठवण साहेबांचा वाढदिवस, गायकवाड साहेबांचा वाढदिवस, त्या वाढदिवसाला तुम्ही शैक्षणिक साहित्याचं दान करावं. किती लोकांना तुम्ही वितरण केलं आहे? आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30 ते 40,000 विद्यार्थी त्यांच्यापर्यंत हे ज्ञानदानाचं साहित्य पोहोचवण्याचं काम सर्व सरकारच्या माध्यमातून आपण केलं पूर्ण महाराष्ट्र. नवी त्याचं काय सांगणार? एवढं छान उपक्रम हे राबवत आहेत आणि 30,000च्या वर मुलांना आता बुक आणि पेन भेटले आहेत. काय सांगणार? सर्वप्रथम मी गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज खरं तर या ठिकाणी हा जो उपक्रम आता आम्ही हातात घेतला आहे
हा पूर्ण भारतभर आम्ही पसरवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी आजच्या दिवशी मी आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि त्या दिवशी आज आम्ही सर्वजण मिळून शपथ घेतोय की ज्या वर्षी ज्या वेळेस एखादा आनंदोत्सव साजरा करायची वेळ आली त्या वेळेस आम्ही कमीत कमी हजारो वह्या आणि हजारो पेन आम्ही विद्यार्थ्यांना देऊन त्यांना ज्ञान प्राप्त करण्याचं काम आम्ही करू. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेन तो गुरगुरल, असा उपदेश आम्ही हातात घेऊन धनके साहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण आमच्या RPI टीमच्या माध्यमातून, आठवले साहेबांच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना वह्यांची, पेनाची, पुस्तकांची आवश्यकता आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्या ताकदीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही त्यांच्या ताकदीने पाठी उभा राहू. त्याचबरोबर आज या चेंबूर विभागामध्ये आम्ही मेट्रो स्टेशनचं वारंवार पाठपुरावा करत असताना आज या विसर्जनाच्या दिवशी या आपल्या चेंबूरचे लाडके आमदार सन्माननीय तुकाराम कातेसाहेब यांनी या चेंबूर नाक्यावरती जे आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होती आमची, या स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं आणि आज या विसर्जनाच्या निमित्त तुकाराम कातेसाहेब यांनी आज आम्हाला ही गोड बातमी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि लवकरच ज्यावेळेस या चेंबूर परिसरामध्ये हे मेट्रो धावेल त्यावेळेस असं प्रचंड मोठ्या बोर्डवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेशन असं नाव आम्हाला बघितल्यानंतर आम्हाला देखील या चेंबूरचा अभिमान वाटेल अशी आजच्या दिवशी तुकाराम कातेंनी आम्हाला गोड बातमी दिलेली आहे. आजच्या दिवशी सर्व गणेश भक्तांना आम्ही विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये किंवा कुठल्याही प्रकारची अस्वच्छता पसरेल असं काही आपण करू नका. प्रत्येकाने आपल्याला जो काही कचरा वगैरे असेल तो आपण स्वतः उचलून ठेवा. आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पांना साकडं घालताना एवढंच सांगेल की संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारत हा शांततामय राहो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. स्वतः आठवले साहेब येऊन गेले, काय त्यांनी नेमकं सांगितलं आहे आणि जेवढं म्हणतात ते गणपती बाप्पा येतात सर्व तुम्ही सत्कार करतात का करणार? हे आज गेल्या 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी गणेश भक्तांसाठी अल्पोपहार, जेवण, मिनरल वॉटर, सरबत या ठिकाणी वाटप करतोय. या ठिकाणी दरवर्षी आठवले साहेबांची हजेरी असते, कारण दरवर्षी या ठिकाणी हजारो भक्त या गणपती बाप्पांना टाटा करण्यासाठी येतात. त्यामुळं या चेंबूर परिसरामध्ये या चेंबूर नाक्यावरती प्रचंड अशी गर्दी जमा होते आणि या गर्दीला एक छोटंसं आमचं मोलाचं आमचं काहीतरी देणं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या अल्पोपहाराची व्यवस्था करतो.